एका मागोमाग मीही कमी नाही असं दाखवताना आपल्याला पाहायला मिळतं तो म्हणजे अंकित. पुन्हा एकदा प्रहार केलाय आणि नक्कीच हाही जातो सीमारेषा पार. षटकार, एक उत्तुंग असा षटकार अंकितच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले त्या अंकितने आणि या षटकारामध्ये धावसंख्या धावफरकावरती पोहोचते ती म्हणजेच तब्बल 53. 2 चेंडू आणि 53 धावा. एक उत्तम असं टार्गेट असताना पाहायला मिळतो तो अंकित आपल्या संघासाठी. एक उत्तुंग असा षटकार लगावला तो अंकितने आणि या षटकाराने मात्र धावसंख्या पोहोचली ती 53 धावा. अजूनही 4 चेंडू शेष. इथे मात्र मेहनत घ्यावी लागेल, इथे मात्र कष्ट करावे लागतील, आपल्या बॉलिंगमध्ये व्हेरिएशन्स आणावे लागतील ते प्रतीक पाटीलला. लय आणि लेनची या ठिकाणी गरज आहे ती प्रतीक पाटीलला. नक्कीच तिसरा चेंडू मार्गचा असताना राईट ऑफ राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आखुटप्याचा चेंडू मात्र इथे मात्र बीट होते परंतु इथे मात्र कुठेतरी मिस कम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळतंय दोन्ही बॅटर्समध्ये आणि परतावा लागतो तो अंकित याला. टीजे एक कलमजेला पहिलाच झटका आणि त्याची जागा थांबण्यासाठी येत आहे तो म्हणजेच कलमजे संघाचा 1 डाऊन मनीष. बघूया एक कमबॅक केले तो प्रतीक पाटील याने. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतो प्रतीक पाटील अमोल यासाठी. पुन्हा एकदा प्रहार करता ऑफ साईडला तडवला चेंडू आणि इथे मात्र प्रहार करण्यापर्यंत परंतु पुन्हा एकदा आणि इथे मात्र गचाळ क्षेत्र पाहायला मिळत आहे. नक्कीच एक संजीवनी, एक योगदान आपल्याला पाहायला मिळतं, एक जीवदान आपल्याला पाहायला मिळतं तो अमोलच्या माध्यमातून. आणि अमोल मात्र या जीवदानातून आपल्याला संघाला किती योगदान देण्याचं काम करणार आहे. नक्कीच पुन्हा एकदा जीवदान भेटलं ते अमोलाला आणि आता मात्र अमोल प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. प्रतीक पाटील याचा 5वा चेंडू. पुन्हा एकदा प्रहार आखूट टप्प्याच्या चेंडू होते आणि हा तडवला स्क्वेअरच्या दिशेने जातोय. उत्तुंग असा मॅग्निफिशंट षटकार डीजे. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र हवेत परंतु हा जाईल सीमारेषा पार. षटकार आणि या षटकाराने मात्र धावसंख्या पोहोचली होती कळमजे संघाची तब्बल 67 ऑन अ बोर्ड. नक्कीच एक मोठा असं टार्गेट, मोठं असं आव्हान ठेवलं ते रामवाडी संघाला. इथे मात्र परिस्थिती एक वेगळीच क्रिएट करून ठेवली होती कळमजे संघाने रामवाडी संघाला आणि रामवाडीला मात्र तितक्याच ताकदीची फलंदाजी आपल्याला करायला लागणार आहे. ते म्हणजे रामवाडी संघाला एक 67 धावाचं लक्ष्य आणि नक्कीच एक हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळाली ती अमोल वाडवल यांच्या माध्यमातून की त्यांनी तब्बल या इनिंग्समध्ये 52 रन्स लगावल्या. तर म्हणजे अमोल वाडवल नक्कीच याचं टाळ्याने मात्र स्वागत होतंय या कलमजे संघाकडून. आणि आता लक्ष आहे ते म्हणजे 68. नक्कीच एक विचारात पाडलं ते रामवाडी संघाला. 68 धावांचं लक्ष ठेवलं ते रामवाडी संघाला कलमजे संघाने. एक डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळतं तो कलमजे संघाकडून. नक्कीच एक इंटरनॅशनल क्रिकेट जरी नसला तरी परंतु इंटरनल रिस्पेक्ट आपल्याला पाहायला मिळतो तो कलमजे संघाकडून. नक्कीच आणि असेच खेळ आपल्याला या जावळी मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. जावळी या मैदानाचं वर्णन करावं तितकं खूपच कमी आहे कारण का या जावळी मैदानाचं नाव मात्र सर्वत्र पसरलं गेलं आहे. ते म्हणजे लोणेर असेल, गोरेगाव असेल, महाड अशा अनेक तालुक्यामध्ये, अनेक विभागामध्ये नाव ज्याचं घेतलं जातं म्हणजे जावळी मैदान. एक मिनी वानखेडे नाव ज्याचं आहे ते म्हणजे जावळी मैदान. आणि या जावळी मैदानावरती असे अनेक रंगतदार सामने रंगत असतात. मागे सामना जो रंगला होता तो म्हणजेच वावे आणि कोशिमले. तिथे मात्र कोशिमले संघाने अतिशय सुंदर पद्धतीने चेस करण्याचा प्रयत्न केला परंतु राहुल बक्कम याच्या फलंदाजीला मात्र यश काही आलं नाही आणि तिथे मात्र त्यांना अपयश त्या ठिकाणी आलं. असेच सामने या ठिकाणी पुढील सामने सुद्धा रंगतदार होणार आहेत. नक्कीच प्रेक्षक आतुरले आहेत ते म्हणजे आता या सामन्यामधील कलमजे वर्सेस रामवाडी या संघाची मॅच पाहत असताना.
पुन्हा एकदा एक सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे, ती म्हणजेच श्याम आणि कृपया एक राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. एक लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुमचं नाव सर्वत्र जातं आणि नक्कीच त्या ठिकाणी तुमचं नाव सगळ्यांना समजावं. कृपया एक राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. मी विनंती असेल रामवाडी संघाला की त्यांनी आपला एक राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. तसेच नक्कीच म्हटलं जातं की देवाचं दर्शन आणि चांगल्या मित्राचं मार्गदर्शन ज्या ठिकाणी लाभतं, चांगल्या वरिष्ठ मान्यवरचं मार्गदर्शन ज्या ठिकाणी लाभतं, त्याच्यामुळे एक आपल्या आयुष्याला, आपल्या यशाला नक्कीच एक वेगळं वळण त्या ठिकाणी प्राप्त होतं. आणि नक्कीच या शिवछत्रपती ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून आज जय हनुमान क्रिकेट क्लब गारड या संघाला सर्व मान्यवरांचं त्याचप्रमाणे ग्रामस्थांचं एक मार्गदर्शन त्या ठिकाणी सहकार्य लाभलं आणि नक्कीच एक भव्य दिवसाचं एक देखण्याचं स्वरूपाचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतं. ते जय हनुमान क्रिकेट क्लब गारड यांच्या माध्यमातून वळूयात मैदानाकडे. एक उत्तम असं टार्गेट ज्यांनी ठेवलं होतं म्हणजे कळंबचे संघ आणि रामवाडी संघाला 68 धावांचं. तर नक्कीच पुढील सामना जो सेकंड राऊंड पहिला सामना जो होणार आहे तो म्हणजेच जावळी वर्सेस खरबाची वाडी. या दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं नाणेफेक करून घ्यायचं आहे. जावळी वर्सेस खरबाची वाडी. चला, पहिला षटक हाताळण्यासाठी येत आहे तो म्हणजेच कळंबी संघाचा अमोल, एक अनुभवी खेळाडू अमोल, आणि त्याला मारा करणार आहेत. एक स्ट्राईक करतो तो म्हणजेच मयूर आणि श्याम. बघूया पहिला चेंडू अमोल, एक राईट आर्म राऊंड द विकेट, आणि हा चेंडू काही समजला नाही तो म्हणजेच मयूर याला, आणि इथे मात्र बीट होतोय. बघूया एक 68 धावांचं आव्हान ठेवलं म्हणजे कळंबच्या संघाला. नक्कीच पुन्हा एकदा लो फुल टॉस आणि ऑफ साईडला तडवलं चेंडू, आणि इथे मात्र झेल होतोय आणि मिळते विकेट. डीजे चा आनंद मात्र सर्व प्रेक्षक घेताना आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्कीच या मयूरची मात्र जागा सामन्यासाठी येत आहे तो प्रतीक पाटील. एक नावाजला एक नामवंत असा फलंदाज प्रतीक पाटील आपल्या संघासाठी एक खूप मोठं आव्हान त्याला पार करायचं आहे ते म्हणजे 68 धावांचं. तर नक्कीच तिसरा चेंडू घेऊन येतो तो अमोल प्रतीक पाटील यासाठी. आकुटप्याचा चेंडू इथे मात्र काही समजले नाही, परंतु पंचांनी मात्र निर्धाव घोषित केला आहे. नक्कीच 3 चेंडू आणि आतापर्यंत एकही धाव मात्र या ठिकाणी घेण्यात यशस्वी झालेला नाही तो म्हणजेच रामवाडी संघ. अजूनही 3 चेंडू शेष या षटकामधील. पॉवरप्लेचं षटक आहे, इथे मात्र फलंदाजाला आपले बॅट खोलावे लागेल, आघात करावे लागतील तरच एक लक्ष पार करता येईल. पुन्हा एकदा प्रयत्न, परंतु हा चेंडू नो. इथे मात्र एक संधी उपलब्ध करून दिलेली ते प्रतीक पाटील याला अमोल्याने, आणि हा पुढील चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार तो अमोल्याला फ्लीटच्या स्वरूपात. नक्कीच 3 चेंडू आणि या 9च्या स्वरूपात एका धावेने मात्र सिग्नेचर झालेला आहे तो रामवाडी संघाचा. चौथा चेंडू घेऊन येतो तो अमोल. पुन्हा एकदा बीट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅकवर्ड दिशेला जाताना चेंडू, आणि हा चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. डीजे या चौकाने मात्र धावगतीला एक वेग प्राप्त केलाय तो रामवाडी संघाला प्रतीकाने, आणि या चौकाने मात्र धावसंख्या पोहोचती तब्बल
5. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू काही समजला नाही, परंतु इथे सुद्धा निर्धाव. वा, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत होती अमोलच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू या षटकामधील आणि या शेवटच्या चेंडूवरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल तो प्रतीक पाटील याचा. पुन्हा एकदा बघूया, एक लांब लचक असा पावलाचा रनअप घेऊन होता राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ऑफ साईडला तटवले चेंडू मिड विकेटच्या दिशेने, परंतु कव्हरच्या दिशेने आणि नक्कीच 2 धावा घेण्यात यशस्वी झाला तो प्रतीक पाटील. आणि या 2 धावांमध्ये धावसंख्या सरसावते ती रामोडी संघाची 7. तब्बल 7 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात आणि अजूनही 61 धावांची आवश्यकता. इथे मात्र कुठेतरी आत्मविश्वास ढासळताना मला पाहायला मिळतो तो रामोडी संघाचा. तब्बल 12 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता रामोडी संघाला. इथे मात्र षटकारांची आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल ते रामोडी संघाला, तरच कुठेतरी मॅचला वेगळं वळण त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. नक्कीच स्ट्राईक करत होता आता श्याम. तर नक्कीच त्याला डिफेन्स करण्यासाठी येतो श्यामला, तो म्हणजेच स्वप्नील वाडवल. पुन्हा एकदा प्रहार केलाय नक्कीच ऑफसाईड दिले आणि इथे मात्र झेलबाद होतोय श्याम आणि विकेट डीजे. इथे आणि नक्कीच आता मात्र श्यामची जागा सांभाळण्यासाठी येत आहे तो शरद. बघूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने एक मोठासा आव्हान आहे. इथे मात्र मनोबल उंचावण्याचं काम करणार आहे की नाही नक्कीच पाहणार आहोत. शरदच्या माध्यमातून दुसरा चेंडू घेऊन येत आहे तो स्वप्नील. एक राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा बीट होतोय आणि निर्धाव. तिसरा चेंडू मार्गच असताना नक्कीच स्वप्नील वाडवल यांच्या माध्यमातून राईट आर्म राऊंड द विकेट आणि पुन्हा एकदा ऑफसाईडला तटवण्याचा चेंडू, परंतु इथे जातो वाईटच्या सोबत एक अवांतर धाव जोडली जाते ती धावफलकावरती. एक अवांतर धावांनंतर धावसंख्या पोहोचते तब्बल 8. अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे ती रामवाडी संघाला. नक्कीच तिसरा चेंडू मार्गच असताना नक्कीच स्वप्नील वाडवल यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा, परंतु हा चेंडू पंचाने न घोषित केला आणि नक्कीच पुढील चेंडू मात्र फ्री हिट असणार आहे. इथे मात्र प्रहार करावा लागेल तो शरद याला. नक्कीच पुढील सामना रंगणार आहे तो म्हणजेच जावळी वर्सेस खरबाचवाडी. जावळी एक मागील मॅचचा एक प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला तो म्हणजे जावळी संघ. हाही चेंडू जातोय निर्धाव. नक्कीच एक उत्तम अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती स्वप्नील वाडवल यांच्या माध्यमातून की कोणतीही बॅट पुन्हा एकदा मारण्याचा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र सक्सेस झालाय आणि हा जातो चेंडू षटकार. नक्कीच या षटकारावर मात्र धावसंख्या पोहोचते धावफलकावरती तब्बल 15. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र हाई चेंडू एक निर्धाव आणि एक शेवटचा चेंडू
शेवटचा चेंडू या षटकामधील नक्कीच तब्बल फक्त इथे मात्र धावसंख्या कुठेतरी स्थिरावलेली पाहायला मिळते ते रामवाडी संघाची. बघूया शेवटचा चेंडू इथे मात्र लो फुल टॉस आणि दिशा दिले आणि इथे मात्र कोणती धाव, कारण का इथे मात्र हार मानली असंच म्हणावं लागेल रामवाडी संघाने. आणि शेवटचा षटक मात्र हाताळण्यासाठी येणार आहे तो कलमजी संघाचा. अंकित बघूया अंकित पहिलाच चेंडू घेऊन येतो आणि इथे मात्र प्रतीक पाटीलने प्रहार केलाय आणि हा जातो सीमारेषा पार. षटकार डीजे. इथे सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि एकच धाव या ठिकाणी घेत आहे तो म्हणजे प्रतीक पाटील. आणि या एका धावेमध्ये धावसंख्या पोहोचती रामवाडी संघाची तब्बल 22. जवळजवळ मला असं वाटतं सामना या ठिकाणी कलमजी संघाकडे, कारण का इथे मात्र बॅट्समन एक बघूया तिसरा चेंडू घेऊन येतो अंकित आणि हा जातो चेंडू एक अव्वांतर धाव मानावे लागेल आणि या अव्वांतर धावेने एक धावसंख्या जोडली जाते ती रामवाडी संघासाठी तब्बल 23. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु हाही जातो निर्धाव. नक्कीच पुढील सामना रंगणार आहे तो म्हणजेच खरबाचीवाडी वर्सेस जावळी. एक दुसऱ्या राऊंड मध्ये पहिला सामना खरबाचीवाडी वर्सेस जावळी. शेवटचा चेंडू अंकित नक्कीच इथे मात्र हार मानली आहे ती रामवाडी संघाने. एक शेवटचा चेंडू घेऊन येतो, सॉरी 2 बॉल चेंडू आहे, 2 चेंडू आणि इथे मात्र प्रहार केला तो प्रतीक पाटीलाने आणि हा जातो षटकार. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा प्रहार केलाय आणि इथे जातोय चौकार आणि इथे मात्र विजय होतो तो कळमजे संघ. नक्कीच या कळमजे संघाचं आमच्या कमिटीच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. त्याचप्रमाणे पराभूत झालेल्या संघाचा सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीनं पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. डीजे